नमो नमः। एकादशी कक्षा संस्कृतम् आह्लादः पाठ्यपुस्तकम्। आज आपण पाहणार आहोत सती सप्तमी वाक्यरचना। यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात पान 88 क्रमांकावर सती सप्तमी वाक्यरचना समजावून सांगितली आहे। घंटानादः छात्राणां गमनम्। प्रथमं चित्रम्। द्वितीयं चित्रं सूर्यस्य उदयः कृषिवलस्य कार्यम्। तृतीयं चित्रं रेलयानस्य आगमनं यात्रिकाणाम् आरोहणम्। दोन दोन घटना आपल्याला प्रत्येक चित्रात दाखवलेल्या आहेत। एक घटना आहे घंटानादः, दुसरी घटना आहे छात्राणाम गमनम। काय संबंध आहे यांचा? तर छात्रांचं गमन कदा भवति छात्राणाम गमनम असा प्रश्न आहे। आता कदा या प्रश्नाचं उत्तर आपण रविवासरे, सोमवासरे अशा प्रकारे देतो, किंवा सायंकाले, माध्यान्हे, प्रभाते किंवा द्वादशवादने, द्विवादने। तर याने आपण त्या क्रियेचा काळ दाखवतो, कधी या प्रश्नाचं उत्तर देतो। परंतु इथे कदा हा प्रश्न असताना कोणतीही वेळ, वार, महिना न दाखवता दुसऱ्या एका क्रियेने या क्रियेची वेळ दाखवली आहे। छात्राणां गमनं कदा भवति? यदा घंटानादः भवति तदा छात्राणां गमनं भवति। असा इथे या दोन क्रियांचा एकमेकांशी संबंध आहे। इथे वर्णन करताना त्यांनी असं म्हटलंय, एकस्याः क्रियायाः अनंतरं साक्षात तत्संबंधिनी अपरा क्रिया भवति। किंतु कर्ता भिन्नः। दोन वेगळ्या क्रिया आहेत, त्यांचे दोन वेगळे कर्ते आहेत। संबंध काय आहे? जेव्हा एक क्रिया घडते तेव्हा दुसरी क्रिया घडते। म्हणजे त्या दुसऱ्या क्रियेचा ची वेळ दाखवायला आपल्याला पहिली क्रिया उपयोगी पडते। तेव्हा ही पहिली क्रिया सती सप्तमी सप्तमीनेच दाखवली जाते, पण क्रिया दाखवली जात असल्यामुळे तिथे क्रियापद न वापरता सप्तमी विभक्ती लावण्यासाठी कृदंत तयार केलेलं असतं। म्हणजे वाक्यात कृदंताची सप्तमी असते, त्या कृदंताशी संबंधित कर्ता किंवा कर्म जे कोणी आहे त्याची सुद्धा सप्तमी केलेली असते। या वाक्यरचनेला सती सप्तमी वाक्यरचना असे म्हणतात। एक क्रिया जेव्हा दुसऱ्या क्रियेची वेळ दाखवते तेव्हा त्या क्रियेचा कर्ता आणि क्रियादर्शक कृदंत हे दोन्ही सप्तमी विभक्तीत आणतात। या वाक्यरचनेला सत्सप्तमी, सती सप्तमी, भावलक्षण सप्तमी अशी वेगवेगळी नावं आहेत। शिक्षके आगच्छति छात्राः उत्तिष्ठन्ति। या ठिकाणी यदा शिक्षकः आगच्छति तदा छात्राः उत्तिष्ठन्ति ही वाक्यरचना यदा आणि तदा वापरून करता येते। आणि मग सती सप्तमीतले शब्द सप्तमीत ठेवण्याचं कारण नसतं, कारण आपण यदा तदा वापरले आणि म्हणून ते शब्द आपल्याला प्रथमेत आणता येतात। काही ठिकाणी दोन क्रियांमधला संबंध कसा आहे त्यानुसार यदि तरीही, जर तर, यद्यपि तथापि, जरी तरीही असेही जोड शब्द वापरता येतात। एक क्रिया होत असताना दुसरी क्रिया घडते, हा दोन क्रियांमधील संबंध सती सप्तमीने दाखवला जातो। तेव्हा हा संबंध असलेलं वाक्य कोणत्याही काळामध्ये असू शकतं। उदाहरणार्थ, शिक्षके आगच्छति छात्राः उत्थितवन्तः। जेव्हा शिक्षक आले तेव्हा छात्र विद्यार्थी उठले, भूतकाळ। शिक्षके आगच्छति छात्राः उत्तिष्ठन्ति। शिक्षक वर्गात येतात तेव्हा छात्र उभे राहतात, वर्तमान काळ। शिक्षके आगच्छति छात्राः उत्थास्यन्ति। शिक्षक वर्गात आले असता विद्यार्थी उभे राहतील। म्हणजे अशा प्रकारे मराठीमध्ये त्याचं भाषांतर आले असता, केले असता, असताना हा शब्द सती सप्तमी दाखवायला उपयोगी पडतो मराठीमध्ये।
तर शत्रुशानच प्रत्यय वापरला जातो. शत्रुशानच प्रत्यय असलेलं कृदंत किंवा भूतकाळातलं तक तवतू प्रत्ययांत कृदंत हे सुद्धा वापरलं जातं. म्हणजे मगाचच वाक्य शिक्षके आगते छात्राः उत्थितवन्तः, यदा शिक्षकः आगतः तदा छात्राः उत्थितवन्तः, किंवा शिक्षके आगतवती छात्राः उत्थितवन्तः, यदा शिक्षकः आगतवान् तदा छात्राः उत्थितवन्तः. या ठिकाणी त किंवा तवतू प्रत्यय वापरलेला आहे, तरी सुद्धा हे वाक्य सती सप्तमीतून आपल्याला यदा तदा जोडून सती सप्तमी काढून साधं वाक्य बनवता येतं, जोड वाक्य बनवता येतं. आपल्याला इथे आणखी काही वाक्य उदाहरण म्हणून दिलेली आहे. पहिलं वाक्य, घंटा नादे जाते छात्राः वर्गात बहिः अधावन्. दुसरं द्वितीयं चित्रं, सूर्ये उदिते कृषीवलः कार्यम् आरभते. तृतीयं चित्रं, रेलयाने सम्प्राप्ते यात्रिकाः यानम् आरूढाः. आता या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये काही शब्द दाखवले. घंटा नादे जाते. या ठिकाणी घंटानाद झाला असता, पहिली क्रिया. ह्या क्रियेमुळे छात्र कधी वर्गाच्या बाहेर धावले या क्रियेचा आपल्याला काळ कळतो. म्हणून पहिल्या क्रियेतले शब्द, दोन्ही शब्द सप्तमी विभक्तीत आहेत. अशा प्रकारे ही सती सप्तमी रचना आहे. दुसऱ्या वाक्यात, सूर्ये उदिते यदा सूर्य उदितः तदा. जेव्हा सूर्य उगवला असताना शेतकरी काम सुरू करतो. आणि म्हणून कधी काम सुरू करतो? सूर्य उगवला असता. म्हणून सूर्ये उदिते दोन्ही शब्द सप्तमी. रेलयाने संप्राप्ते यात्रिकाः यानम् आरूढाः. यात्रिक यानामध्ये, गाडीमध्ये कदा चढले? तर जेव्हा रेलयान आलं तेव्हा. रेलयाने संप्राप्ते, आधीची क्रिया, दोन्ही शब्द सप्तमीत. म्हणून ह्या रचनेला सती सप्तमी रचना असे म्हणतात. आता सती सप्तमी रचना निष्कास्य एतानि वाक्यानि लेखितुं शक्यानि. घंटानादे जाते हे दोन सप्तमीतले शब्द आपण ओळखले. आता वाक्याची सुरुवात यदाने करायची. यदा सप्तमीतले दोन्ही शब्द प्रथमेत आणायचे. घंटानादः जातः, मग दोन वाक्य जोडणार तदा हा शब्द लिहायचा. छात्राः वर्गात बहिः अधावन्. द्वितीयं वाक्यं, यदाने सुरू करा. यदा सूर्ये उदिते च्या ऐवजी आता प्रथमा सूर्यः उदितः तदा कृषीवलः कार्यम् आरभते. सप्तमीतले शब्द संपले की तदा लिहायचं. मग उरलेलं वाक्य आहे तसं लिहायचं. पहिली क्रिया यदा आणि तदा या दोघांच्या मध्ये येणार ते शब्द सप्तमीतून प्रथमेत येणार. तृतीयं वाक्यं, यदा रेलयानं सम्प्राप्तं तदा यात्रिकाः यानम् आरूढाः. रेलयाने संप्राप्ते हे दोन शब्द सप्तमीत होते. वाक्याची सुरुवात यदाने, सप्तमीतले शब्द प्रथमेत. रेलयानं संप्राप्तं, मग तदा, सप्तमीतले शब्द संपले की तदा. आता उरलेली क्रिया, दुसरी क्रिया जशीच्या तशी, यात्रिकाः यानम् आरूढाः. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सती सप्तमी रचनां निष्कास्य वाक्यानी लिखत, वाक्य पूर्ण लिहायची आहेत. आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय हे गृहीत धरलं पाहिजे. सती सप्तमी रचना निष्कासयत प्रथमं वाक्यं स्वाध्यायः
आम्रे पतिते किशोरः अधावत्. वाक्याची सुरुवात यदाने. यदा आम्रः पतितः दोन्ही शब्द प्रथमेत. आम्रे पतिते हे शब्द प्रथमेत. सप्तमीतले शब्द संपले म्हणून तदा किशोरः अधावत्. यदा आम्रः पतितः तदा किशोरः अधावत्. द्वितीयं वाक्यम्. वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. सप्तमीतले शब्द दोन. वसंत समये प्राप्ते म्हणून उत्तर लिहिताना यदाने सुरुवात. यदा सप्तमीतले शब्द प्रथमे. वसंत समयः प्राप्तः. मग सप्तमीतले शब्द संपल्यावर तदा. उरलेलं वाक्य जसंच्या तसं काकः काकः पिकः पिकः. तृतीयं वाक्यम्. रामे वनं गते रावणेन सीता अपहृता. रामे आणि गते दोन शब्द सप्तमीत आहेत म्हणून वाक्याची सुरुवात यदा. रामेची प्रथमा रामः. वनम शब्द तसाच कारण तो सप्तमीत नव्हताच. गतेची प्रथमा गतः. यदा रामः वनं गतः तदा उरलेलं वाक्य रावणेन सीता अपहृता. चतुर्थं वाक्यम्. अपत्ये क्रंदिते माता धावन्ती आगच्छत्. सप्तमीतले शब्द अपत्ये क्रंदिते म्हणून वाक्याची सुरुवात यदा. आता अपत्ये क्रंदिते हे दोन सप्तमीतले शब्द प्रथमे. अपत्यम क्रंदितम. सप्तमीतले शब्द संपले म्हणून तदा माता धावन्ती आगच्छत्. पंचमं वाक्यम्. अध्यापके प्रविष्टे तूष्णीम उपविशन्तु. अध्यापके प्रविष्टे हे दोन शब्द सप्तमीत आहेत. वाक्याची सुरुवात यदाने. यदा. अध्यापके प्रविष्टे हे सप्तमीतले शब्द प्रथमेत. अध्यापकः प्रविष्टः. सप्तमीतले शब्द संपले की तदा तूष्णीम उपविशन्तु हे उरलेलं वाक्य. षष्ठं वाक्यम्. मोदकं खादितवती बालके माता आगता. आतापर्यंतच्या सगळ्या उदाहरणांमध्ये पतिते, प्राप्ते, गते, क्रंदिते, प्रविष्टे या पाचही वाक्यांमध्ये त प्रत्यय होता. आता 6व्या वाक्यामध्ये खादितवती हा तवतू प्रत्यय आहे. ती सप्तमी आहे. त्याची सप्तमी आहे आणि बालके ही सप्तमी. हे दोन शब्द सप्तमीत आहेत. वाक्याची सुरुवात यदा. मोदकम शब्द तसाच कारण तो सप्तमीत नाहीये. खादितवतीची प्रथमा खादितवान. बालकेची प्रथमा बालकः. सप्तमीतले शब्द संपले मध्ये तदा. उरलेलं वाक्य माता आगता. यदा मोदकम खादितवान बालकः तदा माता आगता. 7वं वाक्य. ज्ञाते तत्वे कः संसारः. यदा ज्ञातं तत्वं तदा कः संसारः. 8वं वाक्य. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं प्रविशति. यदा क्षीणं पुण्यं तदा मर्त्यलोकं प्रविशति. दुःखेषु प्राप्तेषु न तस्य उद्वेगः. आतापर्यंतच्या वाक्यांमध्ये आम्रेपतिते, क्षीणे पुण्ये या सगळ्या ठिकाणी सप्तमीतला शब्द एक वचनात होता आणि त्यामुळे प्रथमा विभक्ती करताना आपण एक वचनात करत होतो. आता दुःखेषु प्राप्तेषु या ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचनात आहे आणि म्हणून सप्तमीची प्रथमा करताना आपण पण बहुवचन करणार आहोत. कारण सप्तमी बहुवचन आहे तर त्याचं रूपांतर आपण प्रथमा बहुवचनात करणार. म्हणून यदा दुःखेषु प्राप्तेषुच्या ऐवजी दुःखानी प्राप्तानी प्रथमा बहुवचन. तदा न तस्य उद्वेगः. यदा दुःखानी प्राप्तानी तदा न तस्य उद्वेगः. पुन्हा 10व्या वाक्यात प्राप्ते मित्रे विमुखः न भवति सः.
प्राप्ते मित्रे सप्तमी एकवचन आहे, म्हणून आपण सुद्धा प्रथमा एकवचन करणार आहोत. जेव्हा आपण सप्तमीतला शब्द प्रथमेत आणतो त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायचंय की त्या शब्दाचं लिंग काय आहे, त्याच्या लिंगानुसार त्या शब्दाची प्रथमा कशी होणार ते ठरतं. आता इथे मित्र हा शब्द नपुसक लिंगात असतो तेव्हा त्याचा मित्र अर्थ होतो, आणि मित्र शब्द जर पुल्लिंगात वापरला असेल तर त्याचा सूर्य असा अर्थ होतो. दिलेल्या वाक्यात मित्र असा अर्थ असल्यामुळे आपण नपुसक लिंग करायचं आहे. यदा प्राप्तं मित्रं तदा विमुखः न भवति सः. एकादशम वाक्यम तंडुलेषु सुपक्वेषु अग्निम शामय. या ठिकाणी सप्तमी बहुवचनात दोन्ही शब्द आहेत, म्हणून आपल्याला प्रथमा बहुवचनात ते आणायचे. यदा तंडुलाः सुपक्वाः तदा अग्निम शामय. आता सती सप्तमी रचना निष्कासेतुं कदाचित यद्यपि तथापि जरी तरी सुद्धा यदि तर्हि जर तर यावत तावत जोपर्यंत तोपर्यंत एतेषामपि प्रयोगः भवति. जेव्हा तेव्हा यदा तदा हे एकच जोड शब्द वापरायचे असं नाही, अशी आणखी पण जोड्या आहेत. यद्यपि तथापि यदि तर्हि यावत तावत त्या सुद्धा वापरल्या जातात. हे कशावरनं ठरणार आहे तर वाक्याचा अर्थ काय त्यावरनं कोणती जोडी आपण वापरणार हे ठरणार आहे. उदाहरणार्थ कृतेपि अध्ययने पूर्णगुणान् न प्राप्नोमि. यद्यपि अध्ययनं कृतं तथापि पूर्णगुणान् न प्राप्नोमि. जरी मी अभ्यास केला तरी पूर्ण मार्क नाही मिळाले. रचितेपि काव्ये फलं न प्राप्यते. यद्यपि रचितं काव्यम तथापि फलं न प्राप्यते. जरी काव्यरचना केली तरी त्याचं फळ नाही मिळालं. अवशिष्टे अन्ने दरिद्रेषु वितर. यदि अवशिष्टम अन्नम तर्हि दरिद्रेषु वितर. जर अन्न शिल्लक राहिलं तर गरिबांना वाटून टाक. मृत्यू निश्चिते भयेन किम. यदि मृत्यू निश्चितः तर्हि भयेन किम. जर मृत्यू निश्चित असेल तर घाबरण्याची काय गरज आहे, भीतीचा काय उपयोग. सिद्धे पाके अतिथयः आगताः. यावत सिद्धः पाकः तावत अतिथयः आगताः. जो जेवढ्यात जेवण तयार होतंय तेवढ्यात पाहुणे आले सुद्धा. धनस्य अभावे दुर्लक्षितः आसम. यावत धनस्य अभावः आसीत् तावत दुर्लक्षितः आसम. जोपर्यंत माझ्याकडे धनाचा अभाव होता तोपर्यंत मी दुर्लक्षित होतो. अशा प्रकारे वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला यदा तदा, यदि तर्हि, यद्यपि तथापि, यावत तावत अशा प्रकारचा कोणता जोड शब्द वापरून वाक्य तयार करायचंय ते ठरवता येतं. सप्तमीतले शब्द प्रथमेत आणायचे आहेत हा मुद्दा सगळीकडे समान राहतो. सती सप्तमी रचना निष्कासयत हा प्रश्न इयत्ता 12वीच्या परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा येतो, आणि त्यामुळे यावर्षी आपण या प्रश्नाचा सराव करणार आहोत.